बदलत्या ठाण्यातील नागरिक व तरुण पिढीची स्पंदने लक्षात घेऊन क्रेडाई MCHIने आशर ग्रुप व जनसेवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने ठाण्यात यंदाही रासरंग उत्सव आयोजित करण्यात आला आहे। या उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी देखील नागरिकांनी अफाट गर्दी करत रासरंग 2024च्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला आहे। क्रेडाई MCHIने 2017 मध्ये सुरू केलेला हा कार्यक्रम यंदा नवी उंची गाठणार असून ठाण्यातील हरिओम नगर येथील जकात नाक्यावरील भव्य मैदानावर 3 ते 12 ऑक्टोबर दरम्यान दररोज सायंकाळी 7 वाजता मातेच्या आरतीने उत्सवाला सुरुवात होणार आहे। तर या रासरंग कार्यक्रमात बॉलिवूडमधील ढोल किंग हनीफ असलम आणि उमेश बारोट यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध गायिका द्रविता चोक्सी, ओबेरॉय, फिरोज लडका, हेली मुजुमदार, रुपाली कश्यप यांच्या सुरांमध्ये भाविकांना दांडियाचा आनंद लुटता येतोय। या ठिकाणी ज्येष्ठ व तरुण पिढी नेत्रदीपक रोषणाई आणि सुरेल संगीताच्या ठेक्यामध्ये भाविकांनी पारंपरिक वेशभूषा करून दांडिया नृत्याचा आनंद लुटत होते। क्रेडाई MCHIचे ठाणे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली। यावेळी क्रेडाई MCHIचे ठाण्याचे सर्व पदाधिकारी व ठाणेकर मुंबईकर नागरिक गरबा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रासरंग 2024 जो ये बार ऑक्टोई ग्राउंड खोपड़ी थाने ईस्ट में रखा गया है। फर्स्ट डे पे बहुत अच्छा रिस्पांस मिला, आज सेकंड डे पे भी इतना ही अच्छा रिस्पांस है। लोग एंजॉय कर रहे, थानेकर और मुंबईकर। ये थाना और मुंबई नहीं पर महाराष्ट्र की सबसे बड़ी नवरात्रि है। मैं सभी को आह्वान करता हूँ कि जरूर आइए और ये नवरात्रि का आनंद लीजिए, माता जी की भक्ति कीजिए और इधर माता जी का जो गरबा जो सुनाया जाता है वो बहुत आनंदमय है, आपको बहुत मजा आएगी। कम एंड एंजॉय नवरात्रि ऑन द बीट्स ऑफ उमेश बारोट, एन्जॉय। इझिली अप्रोचेबल झालेला आहे वेन्यू आणि मेन रोडवरती आहे। कोळपण मुंबईवरून या ठाण्यावरून आपण इझिली इथे पोहोचू शकतो, त्यासाठी चांगलं आहे। तो सगळ्यांना विनंती आहे जरूर एकदा या। हे वेळा 3 टाइम 9, 10 आणि 10, 11ला 12 वाजता पर्यंतची परमिशन दिलेली आहे, तो जरूर या।